आम्ही कोण झाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येऊन एकसंघपणाने निवडणूक लढवते आहे। या प्रभागात शिवसेना आणि अन्य काही वेगळे पक्षांचा देखील आम्हाला पाठिंबा आहे आणि मला खात्री आहे की या प्रभागामध्ये आमचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून येतील आणि यावेळी 100% आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं पॅनल या प्रभागात निवडून येईल। सांगलीवाडी येथे एक कार्यकर्त्यांची रॅली घेऊन आम्ही करणार आहे। चांगला गेल्या 10-12 दिवसाच्या प्रचारात घरोघरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक पुरुष महिला तरुण सगळ्यांपर्यंत पोहोचून आपल्या पक्षाची आपल्या आघाडीची बाजू ही उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे। अत्यंत चुरशीची निवडणूक प्रत्येक वेळ राहिलेली आहे। या वेळेला जनतेनं निर्णय घेतलेला आहे की चांगल्या फरकाने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या 2 उमेदवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या एक उमेदवार आहे तिघांना चांगल्या मताने या ठिकाणी निवडून द्यायचं। हे पहा, तरुणाचा काळ असेल, पुराचा काळ असेल, या काळात भाजप दिल्ली मुंबईत सत्तेत असून सुद्धा ह्या सांगलीवाडी हा शहराचा भाग आहे, पण तसे अजूनही ग्रामीण भागात थोडा मोठा शेतकरी कुटुंब या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी दुर्लक्ष या भाजप सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून लोकांना एकदा वैताग आलेला या भाजपला धडा शिकवायचा। ह्या गावातून या शहरातून लोकसभेला मला मताधिक्य मिळालं, मागच्या विधानसभेला पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे उमेदवार त्यावेळीच त्यांना उमेदवारी मताधिक्य मिळालं होतं। मधल्या काळात आमच्या विभाजनामुळे आम्हाला या ठिकाणी महापालिकेला विजय मिळवता आला नाही। यावेळी सगळे एकत्र येऊन मैत्रीपूर्ण लढत वगैरे न करता एकत्रितपणे दोन्ही पक्ष लढतायत आणि विजय ह्या ठिकाणी निश्चित आहे। लोकांच्या सेवेत, लोकांच्या कामात राहिलेले उमेदवार, सातत्य ठेवलेले उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। अभिजित कोळी हे ओबीसी अ गटातनं या ठिकाणी उभे आहेत। त्यांनी सुद्धा मागच्या पराभवानंतर सातत्याने लोकांपर्यंत पोहोचणं, गोरगरिबांची कामं करणं ह्यात त्यांनी पूर्ण त्यांचं दिवस आयुष्य त्यांनी पूर्ण वाहून घेतलेलं आहे। या ठिकाणी दिलीप पाटील हे मागच्या वेळेला पराभूत झाल्यानंतर सातत्याने कामात राहिले, प्रत्येक कोरांच्या मंडळांच्या सामान्य लोकांच्या कामात राहिले, अडचणीत वेळ देत होते। त्याच पद्धतीनं सचिन कदम यांच्या सुनबाई अश्विनी कदम हे चेतन कदम हे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत आणि सचिन कदमांनी सुद्धा गोरगरीब लोकांच्या प्रत्येक अडचणीत मदत करण्याची भूमिका फक्त या सांगलीवाडीत नाही तर सांगलीभर केलेली आहे आणि असे 3 समाजासाठी काम करणारे कुटुंबातले उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी थोडी दंडुकशाही करायचा प्रयत्न केला, प्रत्येक वेगवेगळे फंडे वापरायचा प्रयत्न केला, पण जनतेने निर्णय घेतलेला आहे। त्या मला विश्वास वाटतो की येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतांनी लोक यांना मतदान देतील आणि 16ला निकाल हे प्रेम आमच्या पक्षांवर, आमच्या आघाडीवर जनता दाखवून देईल।